महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी एक खूप चांगली योजना सुरू केली आहे. या योजनेचं नाव आहे नमो शेतकरी योजना. या योजनेमुळे शेतकऱ्यांना सरळ त्यांच्या बँक खात्यात पैसे मिळतात. हे पैसे शेतीसाठी उपयोगी पडतात. शेतकरी हे पैसे वापरून बियाणं, खतं, औषधं अशा गोष्टी खरेदी करू शकतात. त्यामुळे त्यांना शेतीचं काम करायला मदत होत आहे. सरकार म्हणत आहे शेतकऱ्यांना थोडी आर्थिक मदत केली तर त्यांना आधार मिळतो. या योजनेमुळे अनेक शेतकऱ्यांना फायदा झालेला आहे. 6वा हप्ता याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. शेतकरी मित्रांनो, या योजनेमुळे आतापर्यंत शेतकऱ्यांना 5 वेळा पैसे मिळालेले आहेत. आता 6व्यांदा म्हणजे 6वा हप्ता मिळणार आहे की नाही, चला तर ते बघूया. हप्ता म्हणजे एक भाग किंवा किस्त. यावेळेस सरकारने 2169 कोटी रुपये जाहीर केलेले आहेत. हे पैसे सगळ्या पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होणार आहे. त्यामुळे मध्ये कोणी अडथळा आणू शकणार नाही. हे पैसे मिळाल्यावर शेतकरी खरीप हंगामासाठी तयारी करू शकतात. गावात पैसा फिरतो, त्यामुळे गावाचं आर्थिक चक्र सुरू राहतं. शेतकऱ्यांना वेळेवर मदत मिळते, यामुळे त्यांचा सरकारवर विश्वास वाढतो. शेतकरी मित्रांनो, यामध्येच सरकारने आणखी एक योजना सुरू केलेली आहे. ती म्हणजे लाडकी बहीण योजना. या योजनेत महिलांना पैसे दिले जातात, म्हणून सरकारचा खर्च थोडा जास्त झालेला आहे. कधी कधी त्यामुळे शेतकऱ्यांच्या योजनेचे पैसे उशिरा मिळत आहेत. सरकारला सगळ्या योजनांचे पैसे नीट विभागून द्यावे लागतात. हे काम थोडं कठीण आहे. शेतकरी मित्रांनो, जर शेतकऱ्यांना वेळेवर पैसे मिळाले तर ते वेळेवर बियाणं, खतं खरेदी करू शकतात. पण जर पैसे उशिरा मिळाले तर त्यांना अडचण होते. जर सरकारने नीट नियोजन केलं तर पैसे वेळेवर मिळू शकतात आणि शेतकऱ्यांना त्रास होत नाही. म्हणून सरकार आणि त्यांचे अधिकारी यांनी हे जाणीवपूर्वक पाहायला हवं. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हे पैसे मिळाले की नाही हे कसे चेक करायचे, चला तरी बघूया. सर्वात अगोदर तुम्हाला NSMNY म्हणजेच या अधिकृत सरकारच्या वेबसाईटवर तुम्हाला व्हिजिट करावं लागेल. तिथे बेनिफिशरी स्टेटस नावाचा बटन दिसेल, त्यावर क्लिक करा. आधार कार्डशी जोडलेला मोबाईल नंबर टाका. एक कोड म्हणजेच कॅप्चा दिसेल, तो बरोबर लिहा. मोबाईलवर OTP येईल, तो तिथे टाका. नंतर गेट डाटा या बटनावर क्लिक करा. शेतकरी मित्रांनो, त्यामुळे तुम्हाला स्क्रीनवर सगळी माहिती दिसेल. किती पैसे आलेत, केव्हा आलेत, कोणत्या बँकेत आलेत. जर पैसे आले नसतील तर का नाही आले हे कारण पण दिसेल. त्यामुळे शेतकऱ्यांना कुठेही सरकारी ऑफिसमध्ये जायची गरज नाहीये. शेतकरी मित्रांनो, या योजनेचा मुख्य फायदा म्हणजे या योजनेपासून एकूण 6,000 रुपये शेतकऱ्यांना मिळतात. हे पैसे 3 वेळा म्हणजे 2,000 रुपये करून बँकेत जमा होतात. ही योजना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसारखी आहे. दोन्ही योजनांचा उद्देश एकच आहे, शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे. योजनेमध्ये अडचण आली तर काय करायचं? जर शेतकऱ्यांना पैसे मिळण्यात कुठलीही अडचण आली तर त्यांनी जवळच्या सरकार सेवा केंद्र किंवा सेतू केंद्रावर जावं. तिथे तज्ञ कर्मचारी असतात, ते योग्य मदत आणि मार्गदर्शन करतात. शेतकऱ्यांनी हे केंद्र वापरावं, म्हणजे त्यांना वेळेत हप्ता मिळतो आणि गरजेसाठी मदत मिळते. शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजना ही शेतकऱ्यांसाठी खूप चांगली योजना आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना वेळेवर आर्थिक मदत मिळते. त्यांचं जीवन थोडं सोपं आणि सुसह्य होतं. जर सरकारने अशा योजना चांगल्या पद्धतीने राबवल्या तर शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा होईल.